आई तुळजा भवानीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शनाचे सर्व क्षणचित्र आम्ही तुमच्यापर्यंत देतोय। तुळजा भवानीचा आशीर्वाद या ठिकाणी या भाविक भक्तांना लाभलेला आहे आणि अतिशय सुंदर एक पुरातन तुळजा भवानी मंदिर आहे आणि त्या मंदिराचं मध्ये सुद्धा दर्शनाचा लाभ आम्ही घेतलेला आहे। आमच्या दर्शकांसाठी सर्व लाईव्ह क्षणचित्र आम्ही वाढले गऊ सुखी ठेव माझा भाऊ माझ्या परडीत कुणी वाढले ग डाळ वाढली ग डाळ सुखी ठेव माझी बाळ माझ्या परडीत कुणी वाढले तांदूळ तुझा घाल तो गोंधळ। धन्यवाद। पण असताना एक जोगव्याचं गाणं म्हटलंय, त्या गाण्याच्या संदर्भामध्ये काय सांगणार, कशा पद्धतीचं गाणं होतं? जोगवा म्हणजे आपण त्या देवीला जोगवा देतो, मिठ्या पिठाच्या परडीमध्ये हळदी कुंकवाचं लेणं देतो, माळ परडी देतो, वस्त्र अलंकार देतो, त्या देवीला आपण सुपूर्द करतो। आई जगदंबे आमच्याकडनं हे जोगवा घेऊन आमच्या घराला लेकरा बाळांना आमच्या घराला सुखी समाधानी। बरं, नेमकं गाणं कोणतं होतं ते जोगव्याचं? हां म्हणा ना। तुळजापूरला आपण आलेलो आहात, काय सांगणार तुळजापूरचा एखादा अनुभव? साहेब, तुळजापूरचं महत्त्व म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी तुळजा भवानी आणि या तुळजा भवानीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असताना त्या देवीच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होणं, मग्न होणं आणि त्या आईचं धार्मिक रूप बघण्यासाठी सगळे भक्त आतुर झालेले असतात आणि त्या भक्ताला ही अशी ओढ लागलेली असे कशी देवीचं दर्शन होईल, त्या मातेचं दर्शन होईल, म्हणून या देवीच्या दर्शनासाठी आम्ही रांगेमध्ये उभे होतो। 2 तास आमच्या रांगेमध्ये कसे गेले आम्हाला कळलं नाही। आम्ही एवढ्या भक्तिरंगामध्ये रंगून गेलो होतो आणि टाळ मृदंगाच्या ताळामध्ये या गाण्याच्या तालामध्ये एवढं मग्न झालो होतो, देवीचं कधी दर्शन आलं आम्हाला कळलं नाही।